संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण, मात्र अजूनही एक आरोपी फरार। धनंजय मुंडेचा पाय आणखी खोलात, कृषी विभागामधल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। मुंडे आणि कराड यांनी कृषी विभागाचे 200 कोटी परस्पर उचलल्याचा धस यांचा आरोप। बीड जिल्ह्यामधल्या शिरूर कासारमध्ये आज सतीश भोसलेच्या अटकेसाठी ओबीसींचा मोर्चा। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सहभागी होणार। रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवरती लघुशंका आणि अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला कराड पोलिसांकडून अटक, आत्मसमर्पण केल्याचा दावा। आता दुकानांच्या मराठी पाट्यांनंतर मुंबईमधील हॉटेल्स, उपाहारगृह, दुकान मालकांनी मेनू कार्ड मराठीत करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह। फोर्टमधील हॉटेल्समध्ये जाऊन दिली पत्रकं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मुख्य वक्ते। खासदार संजय राऊत यांची एकनाथ शिंदे आणि भाजपला टॅग करत ट्विटद्वारे माहिती। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात मनसेचा वर्धापन दिन सोहळा। पक्ष स्थापनेपासून 19 वर्षातल्या वाटचालीचा घेणारा आढावा। एसटी महामंडळाचं अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली नियुक्ती। काही दिवसांपूर्वीच IAS अधिकारी संजय सेठी यांचीही केली होती नियुक्ती। पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा। पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता। दुबईच्या मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज भारत न्यूझीलंड लढाई। रोहित सेना सँटनरच्या किवी संघाला भिडणार। रोहित, विराटसह स्पिनर्सच्या कामगिरीकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।